ठीक आहे. तर आपल्याला इथे कशा मिळतात, 3 कंडिशन्स चेक करायच्या आहेत. पहिली कंडिशन काय आहे आपली, एरर टर्म ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. आपली पॉझिटिव्ह किंवा इक्वल टू 0 ही पहिली कंडिशन झाली. दिस वन विल बी द फर्स्ट कंडिशन. ओके. अँड सेकंड कंडिशन इज व्हॉट, की आपली एरर टर्म ही निगेटिव्ह असेल, म्हणजे 0 पेक्षा काय असेल, कमी असेल. इथपर्यंत लक्षात आलं? येस मॅम. Yes, ma'am. इनिशियल एरर टर्म किती आली आपली? 3 minus 2r. 3 minus 2r. 2r. आता जसं जसं आपला x इन्क्रीमेंट होत जाईल, y डिक्रीमेंट होत जाईल, तसं तसं आपली एरर टर्मचे नवीन कॅल्क्युलेशन्स येणार आणि ते इक्वेशन्स काय आहेत ते आपल्याला चेक करायचे. आता आपल्याकडे ब्रेझनम्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम पण होता, त्याच्यामध्ये सुद्धा आपण एरर टर्म, डिसिजन फॅक्टर हे कॅल्क्युलेट केलं होतं ह्या अशा 2 केसेससाठी. मग ते इक्वेशन आणि हे इक्वेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात ठेवावे लागणार आहेत. सो बॅक टू द प्रेझेंटेशन. तर आपली इनिशियल एरर टर्म आलेली आहे 3 वजा 2r. जर तुमचा एरर टर्म किंवा डिसिजन फॅक्टर हे 0 पेक्षा कमी असेल तर तुमचं नेक्स्ट एरर टर्म पण चेंज होते. ओके. आणि त्याच्यासाठीचा ते कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, नेक्स्ट एरर टर्म कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रिव्हियस एरर टर्म प्लस 4xi प्लस 6. कधी, जेव्हा इनिशियल एरर टर्म निगेटिव्ह असेल तेव्हा. पुन्हा एकदा लक्ष द्या, जर मी पहिल्यांदा ह्या पद्धतीनं कॅल्क्युलेट करणार, ह्याच्यामध्ये कुठलीही अननोन टर्म नाहीये, 3 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, 2 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आणि r आपण युजर कडून घेतले. सपोज आपण 10 रेडियस घेतली तर 10 गुणिले 2 20 होईल, वजा 20 आणि अधिक 3, तर आपलं आन्सर येईल वजा 17. वजा 17 आलं म्हणजे पहिली कंडिशन का दुसरी कंडिशन मॅच होईल? First condition. फर्स्ट कंडिशन येणार, म्हणजे ei प्लस 1 इज इक्वल टू -17 प्लस 4xi. आता पुढचा जो पॉइंट असेल त्याचा xi प्लस 6. ओके. तर आपलं तुमच्या लक्षात असेल तर आपण x काय करतो, आयदर इन्क्रीमेंट बाय 1. येस और नो. आपण x आणि y चे व्हॅल्यू ब्रेझनम्स अल्गोरिदम नुसार x आणि y 1 ने इन्क्रीमेंट करतो किंवा फक्त x इन्क्रीमेंट करतो. ह्या पद्धतीनं आपण जातो. x इन्क्रीमेंट, y डिक्रीमेंट, ह्या 2 गोष्टी आपण करत असतो. तर 4xi प्लस 6. मग जर आपली पॉझिटिव्ह आली पहिली टर्म, एरर टर्म, इनिशियल एरर टर्म, सपोज आपण इथं लिहिलं रेडियस ही एकच आहे, तर r इंटू 1 मायनस 2, 3 वजा 2 1 येणार, पॉझिटिव्ह येणार. सेकंड एरर टर्म आपली, सॉरी सेकंड केस आपली इथे मॅच होते. तर त्यावेळेस मग 1 अधिक 4 नवीन x आणि y आपला जो असेल तो प्लस 10. ह्या पद्धतीनं ह्या फॉर्म्युलानुसार तुमचं कॅल्क्युलेशन होणार. तर कुठंतरी मागच्या बाजूला, वहीच्या मागच्या बाजूला ब्रेझनम्स लाईन ड्रॉइंगचे एरर टर्म्स किंवा ज्याला तुम्ही डिसिजन फॅक्टर म्हणता ते लिहून ठेवा फॉर द लाईन अँड फॉर सर्कल ऑल्सो सायमल्टेनियसली पॅरलली. ते आपण जसं डिफरन्स लिहितो तसं लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेचच त्या गोष्टी सापडतील किंवा सांगता येतील. ओके. फक्त थोडासा डिफरन्स काय आहे, पहिल्या टर्म मध्ये जेव्हा निगेटिव्ह आहे तिथं y घेतलेलाच नाही आणि दुसऱ्या ह्याच्यात आपण xi मायनस yi घेतलाय आणि कॉन्स्टंट मध्ये 4 ने इन्क्रीमेंट केली. असं जरी कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवलं तरी तुमच्या लक्षात राहील. मग आपल्याला आता कसं अल्गोरिदम लिहायचं आहे बघा. स्टेप 1, रेडियस घ्यायचंय. रेडियस घेतल्यानंतर ऑब्विसली सेंटर पॉइंट घेणारच आहोत आपण, कारण आपल्याला आपल्या स्क्रीनच्या मध्यभागी ते पर्टिक्युलर सर्कल प्रिंट करायचंय. कॅल्क्युलेट इनिशियल व्हेरिएबल. रेडियस घेतल्यानंतर इनिशियल व्हेरिएबल कॅल्क्युलेट करता येईल. x हा 0ला तर y हा r ला असाइन करायचा आहे. नंतर आपल्या ज्या 2 कंडिशन आहेत त्या लिहायच्या. बघा, जर पॉझिटिव्ह असेल तर आपण x हा इन्क्रीमेंट करतोय, y हा डिक्रीमेंट करतोय आणि नवीन एरर टर्म इथं कॅल्क्युलेट करतोय. तसंच एरर टर्म हा 0 पेक्षा लहान असेल तर फक्त x वाढवायचा, y आहे तोच ठेवायचा आणि नवीन एरर टर्म कॅल्क्युलेट करायची. तर अशा पद्धतीनं हा अल्गोरिदम कुठपर्यंत करायचा आहे आणि प्रत्येक पिक्सल जो कॅल्क्युलेट करतात तो प्लॉट करून घ्यायचा बाय युझिंग द सिमेट्री फंक्शन. पण टेबल येणार का मग?
हा, ह्याचा पण टेबल येणार आणि ह्याच्यावर सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. ओके, आणि ही कधीपर्यंत रिपीट करायचे, जोपर्यंत आपला एक्स हा वाय होत नाही तोपर्यंत. मग ह्याच्यावरचा एखादा प्रॉब्लेम कसा असेल, जस्ट राईट डाऊन द प्रॉब्लेम फॉर दिस. हा, गिवन लिहिताय का? Yes, ma'am. Yes, ma'am. गिवन रेडियस, हा, गिवन रेडियस 3 and center at origin. Given radius 3 and center at the origin. Plot a circle. असं तुम्हाला दिलेलं आहे. म्यूट करा बाकीच्यांनी. कुणाचं अनम्यूट आहे चेक करा. सोनाली, संजना ताकमोगे. मॅम थँक्यू. क्वेश्चन डबल सांगता का? रेडियस 3 घ्यायचंय आणि सेंटर ओरिजिन कन्सिडर करायचंय. Radius is equal to 3 and center is origin. मॅम कॅल्क्युलेशन कुठपर्यंत करायचं आहे? X जोपर्यंत Y पेक्षा लहान आहे तोपर्यंत. X is less than Y तिथपर्यंत करायचंय. तर पहिल्यांदा आपण काय करणार, रीड करून घेणार आहे. तर आपले पहिलं स्टेटमेंट आहे ना, प्रिंट एफ एंटर द रेडियस. सेंटर पॉईंट घेणार असाल तर सेंटर पॉईंट घ्या, पण कुठेही आपल्याला इथं कॅल्क्युलेशनला लागत नाही सेंटर पॉईंट. ओके, देन वी विल आस्क फॉर द रेडियस. रेडियस घेणार, एरर टर्म कॅल्क्युलेट करूयात. इनिशियल एरर टर्मचा फॉर्म्युला काय आहे, 3 वजा 2R. बरोबर आहे, असंच आहे ना? Yes, ma'am. 3 वजा 2 गुणिले R किती, 3 आहे. सो इट विल बी 3 minus 6. सो इज इक्वल टू -3. म्हणजे एरर टर्म इज लेस दॅन 0. 0. 0. आता काय करणार, लेस दॅन 0 असल्यानंतर एक्स मध्ये 1 ने इन्क्रिमेंट करणार. तर एक्स किती होईल आपला, एक्स विल बी 1. 1 होईल, कारण आपला इनिशियल एक्स किती आहे, 0 आहे. 0. आणि वाय किती आहे, आर आहे. वाय काय किती राहील, वाय किती राहील, 0. 0. आर 3. राहणार. 3. व्हेरी गुड, 3 राहणार. ओके ओके. आता अजून एकदा आपल्याला एरर टर्म कॅल्क्युलेट करावी लागेल. मी एकाच लाईन मध्ये ते लिहिते. सो व्हॉट वी नीड टू डू हिअर, आपला एक्स किती होता, 0 होता सुरुवातीला. 0 अधिक 1 बरोबर 1. आणि y इज इक्वल टू आर होतं. सो इज इक्वल टू 3. नाव एरर टर्म, नवीन एरर टर्मचा फॉर्म्युला काय आहे, फॉर द निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू साठी पूर्वीची एरर टर्म किती आहे, -3. -3. बरोबर का, -3 आहे. Yes, ma'am. त्यामुळे मी इथं डायरेक्ट व्हॅल्यू लिहिते, -3 अधिक 4 एक्स आहे. एक्स किती होता, 0 होता. और शुड आय राईट द फॉर्म्युला फर्स्ट, एरर टर्म प्लस 4x प्लस 6 आय थिंक. बरोबर आहे का? Yes, नेक्स्ट ma'am. -3 plus 4 into 0 plus 6. What is the answer? 3 is the answer. बरोबर आहे का? Yes, 4 ma'am. गुणिले 0 Yes, ma'am. पहिला. Yes, ma'am. बट वन मिनिट, एक्स आपण इन्क्रीमेंट केला एक ना, तो 1 झालेला आहे. त्यामुळे इथं काय झालं, 6 आणि 4 10, 10तनं 3 गेले 7 व्हॅल्यू आली. तरी पण पॉझिटिव्ह आहे, पण एरर टर्म साठी आपल्याला कॅल्क्युलेशन बरोबर असणं गरजेचं आहे. सो 7 इज ग्रेटर दॅन 0
So x and y both are going to be increment by 1. So x is equal to x plus 1 is equal to 1 plus 1 equal to 2. आणि y सुद्धा काय होणार, 1 ने इन्क्रीमेंट होणार. सो Four. y is equal to Four. y plus 1 is equal to 4. Again error term we need to calculate. So is equal to error term plus 4 xi minus yi म्हणजे x minus y plus 10 असा फॉर्म्युला आहे. सो वी विल पुट द व्हॅल्यू 7 अधिक 4 गुणिले x किती आहे, 2 आहे, 2 वजा 4 किती आलं, 4. 2 वजा 4 वजा 2 आलं ना, वजा 2. वजा 2 अधिक 10. आवाज नीट येत नाहीये, कोण बोलण्याचा प्रयत्न करताय. सो इट विल बी 7 minus 8 plus 10. What is the answer? It's a 9. Yes, ma'am. बरोबर आहे का? Yes, ma'am. Again 9 is a greater than 0. So we will put x is equal to x plus 1 equal to 3. Y. अरे we need to make the negative. बरोबर आहे का? इथं आपलं चुकलं ना. y minus 1 पाहिजे. कधी सांगणार मग? हे 3 येणार. हे 3 येणार म्हणजे हे वजा 1 येणार. हे वजा 1 येणार म्हणजे हे वजा 4 येणार. 17 4 गेले. This will be 13. This will be 13. Okay. So y is equal to y Ma'am, minus y is equal to 3 minus 1 2 येणार ना. मग इथं किती येते आता, 2 minus 2 0 येणार का? 3 minus 1 2 येणार ना मॅम. येस मॅम, बरोबर आहे. अरे बा, पहिल्या स्टेप मध्ये x 1 ने इन्क्रीमेंट झाला, दुसऱ्या स्टेप मध्ये 2 न y मात्र डिक्रीमेंट होणार, 3 चा 2 होणार. बरोबर आहे. आणि आता x आणि y इक्वल झाले, त्यामुळे आपण पुढच्या स्टेपला जाणारच नाही. तर आपले 2 पिक्सल मिळाले आपल्याला. येते का लक्षात? पहिला पिक्सल आपला किती होता, 0,2 सॉरी 3. आणि नेक्स्ट पिक्सल जो मिळालाय तो आपल्याला मिळालेला 2,2 मिळालाय. एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज लक्षात घ्या ना. आणि ह्यांच्यामध्ये अजून एक मिळालाय 1,3. ओके, हा आपला इनिशियल पिक्सल आहे. नेक्स्ट आपल्याला 1 आणि 2 मिळाला इथे. Here we are getting the 1 आणि y is equal to 3. त्यामुळे 1 आणि 3 मिळाला आणि शेवटी आपल्याला 2 आणि 2 मिळाला. आलं का लक्षात? पण नाही आलेलं? Yes, ma'am. हा, आता हे जे प्रत्येक पिक्सल मिळालं आहे त्याच्या 8 व्हॅल्यूज लिहायच्यात आपल्याला. 8 व्हॅल्यूज कशा लिहायच्यात? आधी एक्स वाय आहे तसा, नंतर -x प्लस वाय, परत +x -y, नंतर ना दोन्ही पण -3. ओके, नंतर त्यांना स्वॅप करायचं, 3,0 होणार. तर ही पहिली पेअर मिळणार y, x ची. नंतर 3, -0, -3,0. देन वी आर गेटिंग द -3, -0. ओके, सो अल्टिमेटली वी आर हॅव्हिंग 0,3. परत आपल्याला 0ला काय मायनस आणि प्लस नसतं, त्यामुळे
0,3 मिळतं इथं. देन वी आर गेटिंग अ 0,-3. देन वी आर गेटिंग अगेन 0,-3. ओके, अगेन वी आर गेटिंग द 3,0 equal to 3,0 equal to -3,0 equal to -3,0. तर हे आपल्याला मिळाले. थोडक्यात आपल्याला किती पेअर मिळाल्यात इथं बघा, फक्त 4 पेअर मिळाल्यात. 0,3, 0,-3, खाली 3,0 आणि -3,0. ह्या पद्धतीने आपल्याला पेअर्स मिळाले. आलं का लक्षात? येस और नो? काय केलं कळालं का? Yes, सिमेट्री ऑफ Yes, सर्कल ma'am. प्लॉट करतोय आपण. x, y, देन x, -y, -x, y आणि -x, -y. आपल्याला ऑक्टंट मध्ये प्रत्येक पिक्सल पुट करायचं आहे, त्यासाठी हे आपल्याला लागणार आहे. नंतर आपण स्वॅप केलं होतं. ओके, सिमेट्री ऑफ सर्कल जरा आठवा. -y, x आणि x, सॉरी, -y, -x. ओके, लक्षात येईल. हे आता आपण पहिल्या पॉइंटसाठी, म्हणजे पहिल्या पॉइंटचे 8 पॉइंट्स या पद्धतीने येतील. अगेन वी हॅव टू गो फॉर द 1 and 3. 1 and 3 साठी कसं येणार? पहिल्यांदा काय येणार? 1,3. Who will tell me? 3. हा, 1,3. सेकंड, 1, -3. 1, -3. -1, नेक्स्ट, -1, -1, -3. -1, -1, -3. -1, -3. 3,1. 3,1. 3, -1. -3,-1. ओके, ह्या पद्धतीने येतील. नंतर 2, 2 ची पेअर आहे. 2, 2 च्या पेअरला काय येणार? 2,2, 2, देन -2, -2, 2, -2, -2, -2. I will write here -2, -2. आता जरी स्वॅप केलं, जरी y ला x केलं तरी परत आपल्याला 2,2च मिळणार आहे. त्यामुळे परत तेच लिहायचं काही गरज नाही. आलं का लक्षात? येस मॅम. Yes, ma'am. हो, हा, ओके. ठीक आहे. नाउ वी विल गो फॉर रायटिंग और ड्रॉइंग द टेबल. टेबल ड्रॉ केला पाहिजे, त्याला कलर केलं पाहिजे, जसं आपण लाईनला करत होतो त्या पद्धतीनं. सो वी विल टेक अकॉर्डिंगली एक टेबल इन्सर्ट करून घेऊया. ओके, सो वी विल टेक 0, 0 इन बिटवीन. 0, 0 घेऊयात. So somewhere here I will take 0, 0 किंवा 0 घ्या. Next we will take the +1, 2, 3 and 4. Okay. So here I will write -4, -3, -2, -1. For example. Similarly, we will take 0 here. We will have
1, 2, 3, and last is a 4. Take the minus. -1, -2, and -3. Okay. ठीक आहे. Now we have to color the pixels. तर पिक्सल कलर करण्यासाठी काय करायचं आपल्याला? कोऑर्डिनेट्स बघायचे 0 आणि 3. 0 आणि 3 कुठे येणार आहे आपला? फॉर एक्झाम्पल इथे येते आपले 0 आणि 3 पहिल्यांदा. ओके. Then we have to go for the 0 and -3. It will be here. Then 3, 0. 3, 0. It may be here. -3, 0. Again it will be here. आता 2 आणि 2 चे कॉम्बिनेशन घेऊयात कलर करायला. 2, 2. So it will be here. 2, -2. 2, -2 will be here. -2, 2. That will be here. And -2, -2 it will be here. आता 1 आणि 3 ची पेअर घेऊयात. 1 and 3. 1 and 3. Then 1 and -3. So it will be here. -1 plus 3. So it will be here. -1, -3. Now 3, 1. 3, 1. Sorry. 3, 1 here. Then 3 -1 will be here. -3, 1. -3, 1. And -3, -1. Is it looking like a circle? Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. ज्या पद्धतीने तुम्ही लाईन कलर करत गेलात तशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? तुमचे ब्लॉक्स इथं कलर करायचे आहेत जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आला तर. ओके. हॅव यू अंडरस्टूड? तर सेंटर ओरिजिन कन्सिडर करून जर सर्कल ड्रॉ केलं कुणाला काही डाऊट त्याच्यामध्ये? येस. मॅम आवाज ब्रेक होत. आता येतोय का क्लिअर आवाज? Yes, ma'am. Yes, हम्म. ma'am. कुणाला काही डाऊट आहे का ह्या प्रॉब्लेम मध्ये? आपला जो अल्गोरिदम बघितला त्याच्यात कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? No, ma'am. ओके. सो शॅल वी प्रोसीड? प्रोग्राम करू शकताल याचा? येस और नो? प्रोग्राम करताल की नाही? हा. प्रोग्राम करून करताल टाका, ma'am. रेडियस आणि सेंटर पॉइंट घ्यायचे. ओके. मॅम एकदा करून दाखवता का? बरं ठीक आहे, पटकन करून घेऊयात आपण. स्क्रीन तर शेअर आहे आपली. Alt tab, न्यू. आपण काय करूयात, आपण सिमेट्री ऑफ सर्कलचा आहे का चेक करू आणि त्यामध्ये हे मोबाईल वरून नेट कनेक्ट केले की असा प्रॉब्लेम येते थोडा.
एवढी स्क्रीन असेल तर कुणाला काही प्रॉब्लेम नाही ना? हो मॅम. ओके, ठीक आहे. ह्यातच चेंजेस करूया. वी विल टेक द इंटिजर व्हॅल्यू ओनली. ग्राफिक्स डॉट एच घ्यायचंय. मॅथची काही गरज नसावी बहुतेक. लेट इट बी. Okay, we will take the radius coordinate घेऊया. Then radius we will take. Once we will take the radius, initialization part होईल step 2 मध्ये. Step 3 मध्ये काय करायचे आपल्याला? We need to put the x आणि y सेम आहेत का हे कॅल्क्युलेट करायचंय. ओके, सो आता अपूर्णांकात येणारच नाहीये कारण आपण स्क्वेअर रूट वगैरे काही कॅल्क्युलेट करत नाहीये. त्यामुळे इंटिजर जे टाइप कन्व्हर्जन केलं होतं सकाळी, दॅट वी विल रिमूव्ह. ठीक आहे. सिमेट्री ऑफ सर्कल पहिला पॉइंट जो आहे 0,r चा तो घेऊ शकतो. हे स्क्वेअर रूट घ्यायची काही गरज नाहीये. दॅट ऑल्सो आय विल रिमूव्ह हियर. नेक्स्ट, now it is based on if error term, we need to calculate what? Error term. Initial error term calculate करावी लागेल 3 वजा 2 गुणिले r. So we have calculated here. Step 2 is what? Initialization. Then step 3 is calculate error initial calculate initial what to do now? We have to check the condition. Condition काय असणार आहे सांगा पटकन चला. E is greater than or equal to 0. Is greater than or equal to 0. I will write it greater than or equal to 0. त्याच्यामध्ये what to do now? X is equal to x plus 1 and y is equal to what we need to write? Y minus 1. Y minus 1. Y is equal to y minus 1, and then we will calculate new error term. E is equal to E plus 4 x minus y. असंच आहे का? Yes ma'am. Plus 10. Okay, plus 10, and then else part will be there. Else मध्ये काय आहे? It should be greater than. Else मध्ये is less than. 0. E is less than 0. So x is equal to x plus 1 and y is equal to R. y is equal to y only. Okay.
आर नाही, आर नसणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही आर असाइन करणार का? मग तो कधीच हे होणार नाही. काय एक्स कधीच होणार नाही. तो प्रत्येक वेळेस जर तुम्ही आर ला त्याला हे करणार असाल, इनिशियलाइज करणार असाल, जो प्रिव्हियस वाय आहे तो तसाच सध्याच्या वाय ची व्हॅल्यू पण तीच राहणार. थोडक्यात एरर टर्म पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करावी लागेल. ई प्लस 4x प्लस 6 बरोबर आहे. Yes, ma'am. Now we will close the else. Okay. Let's check की आपलं बरोबर येते का. कंट्रोल F9. एक एरर येणार आहे कारण आपण ई नोटिफाय नाही, ई डिक्लेअर नाही केलेला. आय थिंक कॉल फॉर नॉन फंक्शन इज डिक्लेरेशन मध्ये आपण इंटिजर दिलेलं आहे, त्यामुळे हे आपल्याला इथून काढावं लागतं. इज इट ड्रॉइंग? Yes, ma'am. दिसतंय का ड्रॉ झालेलं? Yes, ma'am. पण हे कंटिन्युअस नाहीये, कुठे कुठे पिक्सल प्लॉट झालेले दिसत नाहीयेत. येस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर हे कशामुळे होतं, तर आपल्या एरर टर्म मुळे आपल्याला कंटिन्युअस त्याची बॉर्डर मिळत नाहीये. सो व्हॉट वी विल डू, वी विल सेट द कलर व्हॅल्यू 15 ओनली. व्हाईट कलर जे आहे यात आपण वेगवेगळं घेतलंय. आय विल टेक द 9. ड्यू टू नेट प्रॉब्लेम हे थोडस स्लो आहे. ओके. इज इट विजिबल और नॉट? विजिबल आहे की नाही तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ब्रेझनम सर्कल हे अप्लाय करू शकता. तुम्हाला सी प्रोग्राम पण जर ऑफलाईन एक्झाम झाली तर तुम्हाला
राईट अ सी प्रोग्राम फॉर द ब्रेझनम सर्कल जनरेशन अल्गोरिदम असं येणार आहे. एक स्टेटमेंट जरी तुमचं चुकलं, यू आर गोइंग टू लूज कम्प्लीट मार्क्स. ओके, एक्झॅक्ट तुमचा सेमिकोलन वगैरे चेक नाही होणार आहे, त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. पण तुमचं जे लॉजिक आहे दॅट शुड बी द करेक्ट वन. ते लॉजिक जर करेक्ट असेल तर तुम्हाला टेक्निकली मार्क्स कम्प्लिटली मिळून जातील. पण जर तुम्ही लॉजिकच इनकरेक्ट लिहिले आणि कलर व्हॅल्यूज बरोबर लिहिल्या तर त्याचा काही तिथे संबंध नाही. फुट पिक्सलचा जास्त करून काही तिथं कन्सिडर केलं जाणार नाही. फक्त अल्गोरिदम मधले ज्या स्टेप्स आहेत, नंबर ऑफ स्टेप्स, त्या करेक्टली इम्प्लिमेंट केल्यात का नाही हे चेक केलं जातं. ओके, तर जस्ट गो थ्रू इट. तुम्ही पण एकदा प्रोग्राम करून बघा. DDA लाईन जनरेशन अल्गोरिदम, ब्रेझनम्स लाईन जनरेशन अल्गोरिदम, ब्रेझनम सर्कल जनरेशन अल्गोरिदम, हे सारे अल्गोरिदम करून एकदा चेक करा. तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी त्याची प्रेझेंट राहू द्यात. तुमचे जे व्हॅल्यूज आहेत, तुम्ही ज्या अंडरस्टँडिंगने ते केलेलं आहे ते कम्प्लिटली करून घ्या. ओके, तसंच ह्याच्या साइड बाय साइड तुम्हाला मॅन्युअल मध्ये पण ब्रेझनम सर्कल जनरेशन अल्गोरिदमचा एक एक्सपेरिमेंट असेल, तो चेक करा आणि तो कम्प्लीट करून घ्या. याच्या व्यतिरिक्त कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? येस नो मॅम. मॅम नोट्स Okay. शेअर करा ह्या चॅप्टरचे. नोट्स मी ऑलरेडी तुम्हाला दिलेल्या आहेत. आय थिंक कुठपर्यंत Yes, दिल्यात त्या? सर्कल जनरेशन पर्यंत दिलेल्या आहेत, आहे की नाही? मग Yes, ते ma'am. तुम्ही आधी तेवढा अभ्यास कम्प्लीट करा. बाकीचं मी तुम्हाला प्रोव्हाइड करते जसं जसं हे होते ते. सगळं माझ्याकडे रेडी आहे. लास्ट इयर ऑल्सो वी हॅव कंडक्टेड ऑनलाईन ओनली, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त द्यायला एखाद्या वेळेस उशीर होत असेल, बट जसं माझ्या लक्षात येत आहे तसं मी तुम्हाला कम्प्लिटली ट्रान्सफर करते. नाव हिअर वी हॅव कम्प्लिटेड 2 पॉईंट. 2 पॉईंट कम्प्लीट झालेत, लाईन जनरेशन आणि सर्कल जनरेशन अल्गोरिदम. आता आपल्याला नेक्स्ट जो प्रिमिटिव्ह शेप आहे त्याच्याकडे वळायचं आहे, दॅट इज द पॉलिगॉन. पॉलिगॉन मध्ये बघा कसं आहे आपल्याकडे. पॉलिगॉन म्हणजे नक्की काय असतं? एनीबडी, व्हॉट डू यू मीन बाय पॉलिगॉन? कशाला म्हणतो आपण पॉलिगॉन? फास्ट कशाला म्हणता पॉलिगॉन? तुम्ही कुठल्या कुठल्या शेपला पॉलिगॉन म्हणू शकतो आपण? पेंटागॉन, हेक्सागॉन. पेंटॅगॉन, हेक्सागॉन. ट्रायंगलला म्हणू शकतो का? Yes, ma'am. Yes, ma'am. सर्कलला? No, ma'am. Why we are not calling circle as a polygon? Because there is not a single angle present in the circle. Very good. So when we can call a shape or a figure as a polygon, whenever there is a closed figure. जर आपल्याकडे closed figure नसेल, closed figure means what? All the direction has to be closed. का प्रत्येकाला बाउंड्री आपल्याला असली पाहिजे. ओके, जर असा शेप नसेल तुमच्याकडे, इट इज नॉट कॉल्ड एज द पॉलिगॉन. फॉर एक्झाम्पल, यू हॅव अ ड्रॉन लाईक दिस, ह्याला पॉलिगॉन म्हणू शकत नाही. इन्स्टेड इफ यू हॅव अ ड्रॉन लाईक दिस, इट विल बिकम द पॉलिगॉन. ओके, आणि जेव्हा एखाद्या फिगरला अँगल्स असतात, दॅट पर्टिक्युलर फिगर और दॅट पर्टिक्युलर शेप इज कॉल्ड एज द पॉलिगॉन. सो पॉलिगॉन इज एनी shape which is a closed one that we can define. Okay, so closed figure made up of a connected lines is called as the polygon. What are the edges? जे आपले बाउंड्री लाईन्स आहेत, जसं ट्रायंगलला 3 असतात, स्क्वेअरला, रेक्टँगलला 4 एजेस असतात, तर आपण ते बाउंड्री साइडला काय म्हणतो? बाउंड्री लाईन्सला एजेस म्हणतो. What are the vertices? 5. Here I have written. What are the vertices? What are the vertices? Edges. End point of edges. End point of edges. जिथं आपल्याला एंड पॉइंट मिळतात प्रत्येक लाईनच्या, बाउंड्री लाईनच्या, त्याला आपण काय म्हणतोय? व्हर्टायसेस असं कन्सिडर करतोय. ओके, देन ट्रायंगल. ट्रायंगल इज व्हॉट? इट इज द मिनिमम नंबर ऑफ एजेस अँड विच इज द फर्स्ट पॉलिगॉन. पहिला पॉलिगॉन आहे ज्याच्यामध्ये 3
तुम्हाला साइड्स लागतात. 2 साइड्स घेतल्यात तर त्या क्लोज करू शकत नाही. तुम्ही कशा पण ड्रॉ करा, 2 लाईनचा पॉलिगॉन होऊ शकत नाही. म्हणजे पॉलिगॉन ट्रायंगल हा असा पॉलिगॉन आहे की जो मिनिमम एजेसचा फॉर्म झालेला आहे. ओके, सो इट इज व्हेरी फर्स्ट पॉलिगॉन वी कॅन कॉल इट एज. सर्कल इज नॉट अ क्लोज्ड, दो इट इज अ क्लोज्ड फिगर बट इट इज नॉट कन्सिडर्ड एज अ पॉलिगॉन. इथपर्यंत लक्षात आलं? Yes, ma'am. नवीन पॉइंट चालू केलाय. जरी जुना कुणाच्या अजून डोक्यात रेंगाळत असेल तर काढून टाका. आता आपण पॉलिगॉनला चाललोय. पॉलिगॉन मध्ये आपण पॉलिगॉन फिलिंग अल्गोरिदम बघणार आहोत. ओके, तर कुठलीही क्लोज्ड फिगर असेल त्याच्यामध्ये त्याला आपण पॉलिगॉन म्हणणार आहे, पण तो सर्कल नसावा कारण सर्कलला अँगल नसतो. ओके, जे बाउंड्री लाईन्स आहेत त्याला एजेस म्हणणार आहोत. इथून पुढे जे एंड पॉइंट्स आहेत जिथं 2 एजेस एकमेकांना कनेक्ट होत आहेत, दीज पॉइंट्स आर कॉल्ड एज द व्हर्टायसेस. Triangle is the polygon with the minimum number of edges. Now, जो पॉलिगॉन आहे तो आपल्या 2 प्रकारामध्ये क्लासिफाय झालेला आहे. जे काही क्लासिफाय झाले, क्लासिफाय म्हणजे काय, आता आपल्याकडे जेवढी सारी मुलं आहेत ती क्लास वाईज क्लासिफाय झाले. त्याच्यातले काय, ह्याचा अर्थ काय होतो, किंवा डिपार्टमेंट वाईज झालेत. काही मुलं CO ची आहेत, काही मुलं EJ ची आहेत, काही मुलं मेकॅनिकलचे आहेत. हे क्लासिफिकेशन झालं. जर आपण कम्प्युटर डिपार्टमेंट बद्दल बोलत असू तर ते कशाच्या बेसिसवर डिफरन्शिएट करू शकतो, क्लास, की ज्या स्टँडर्ड मध्ये ते शिकत आहेत त्याच्यावरून आपण त्याला क्लासिफाय करतो. तसंच पॉलिगॉन सुद्धा 2 पॉइंट्स वरती क्लासिफाय केले गेलेले आहेत आपल्या CGR साठी. पहिलं आहे ते अँगल बिटवीन एजेस अँड सेकंड वन इज द लाईन विच जॉईन्स 2 रँडम पॉइंट. अर्थ समजून घ्या. लाईन एक ड्रॉ करायची आहे. लाईन म्हणजे 2 एंड पॉइंटला कनेक्ट करणारी जी रेष आहे त्याला आपण काय म्हणतो, लाईन आहे. दॅट इज वेदर इट इज इनसाइड ऑर आउटसाइड द पॉलिगॉन. तर याच्यावरून आपले 3 टाइप्स आहेत. ते टाइप्स आपण अंडरस्टँड करून घेऊयात आणि मग आपण थांबूयात. ओके, सो आय विल इरेज दिस डायग्राम फर्स्ट. पहिला जो टाइप आहे, the first type we need to focus, these are the different shapes. वेगवेगळे शेप्स आहेत की जे आपण इथं पाहू शकतो, ज्याला आपण पॉलिगॉन असं कन्सिडर करू शकतो. ओके, मग ट्रायंगल असेल, पेंटागॉन असेल, स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, एनी ऑर्डिनरी शेप असेल. पहिला आहे कॉन्व्हेक्स. सो वी विल गो फॉर द पहिला टाइप काय आहे, कॉन्व्हेक्स. क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर आहे, रिवाइज करा पटकन. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिगॉन कशावरून झालेला आहे. फर्स्ट वन वॉज angle Based on angle. and second one was line, whether that line is inside the polygon or outside the polygon. ओके, तर हे काय नक्की आपण समजून घ्या. अँगल तर लक्षात येईल, पण सेकंड गोष्ट काय आहे ते आपण नंतर पाहूयात. आता आपलं जे पहिला टाइप आहे, द व्हेरी फर्स्ट टाइप इज द कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स सांगितलं ना पहिला. First type was convex. Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. आता convex polygon चे features बघा कसे आहेत. Though you are going to connect. आता एखादा polygon plot करून घेऊयात. We will get the pentagon here. Pentagon घेऊया. Okay. Pentagon घेतला. एव्हरी अँगल कुठे कुठे फॉर्म झालेले आहे, In between two. जिथे 2 लाईन्स आपल्याला एकमेकांना भेटतात ते सगळे जे अँगल्स आहेत ते आपण पाहूया. कॅन यू टेल मी व्हॉट इज द एक्झॅक्ट अँगल. काय अँगल असेल या दोघांमध्ये, प्रत्येक त्याच्यामध्ये किती असेल अँगल. जनरली तुम्ही कसं सांगाल, हा जो अँगल तुम्हाला More डिस्प्ले than होतोय. 90 obtuse angle. व्हेरी गुड. इट इज अ मोर दॅन. बरोबर, तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. बघा, प्रत्येक अँगल, कुठलाही अँगल घ्या, हा प्रत्येक अँगल काय आहे आपला, More than 90. ग्रेटर दॅन 90 आहे. ओके, इज इट करेक्ट. प्रत्येक अँगल. पण हा लेस दॅन किती हो,
स्टँडर्ड अँगलच्या? स्टँडर्ड अँगल कुठले कुठले असतात? 180, 360. 0 असेल, 90 असेल, 180 असेल, 270 असेल, 360 असेल, स्टँडर्ड अँगल. इट इज अ लेस दॅन 180. पहिली कंडिशन काय आहे? 180. पहिली कंडिशन काय आहे? जर तुमचा पॉलिगॉन, तुम्हाला दिलेला पॉलिगॉनचा प्रत्येक अँगल हा 180 पेक्षा कमी असेल. ओके, एव्हरी अँगल ऑफ द पॉलिगॉन शुड बी मीन लेस दॅन 180 डिग्री. कळालं? पहिलं जे क्लासिफिकेशन बेस्ड आहे आपलं ते कसं आहे? जर तुमचा पॉलिगॉनची ही क्रायटेरिया, ही पॉलिसी किंवा हा पॉइंट जर मॅच झाला तर तुम्ही काय म्हणू शकता? दिलेला पॉलिगॉन हा कॉन्व्हेक्स आहे. त्याचबरोबर त्यानं सेकंड क्रायटेरिया आपण फॉलो केला पाहिजे. सेकंड क्रायटेरिया काय आहे बघा? सपोज आय हॅव अ ड्रॉन 2 एंड पॉइंट्स. 2 एंड पॉइंट ड्रॉ करायचे तुम्हाला, पण ते कुठं करायचे? इनसाइड द पॉलिगॉन करायचे. ओके, मी 2 पॉइंट कुठं पण प्लॉट करू शकतो. यू कॅन प्लॉट लाईक दिस, पण mandatory condition is what? You must have to plot inside the polygon and try to connect these 2 points. हे दोन्ही पॉइंट मी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही किती पण काढा, मग कसेही काढा, फक्त प्रायमरी कंडिशन काय आहे? जे एंड पॉइंट तुम्ही लाईन ड्रॉ करण्यासाठी काढणार आहात ते एंड पॉइंट तुमचे कुठं हवे? इनसाइड द पॉलिगॉन असायला पाहिजेत. कुठे असायला हवे? इनसाइड द पॉलिगॉन. कळतंय सगळ्यांना? Yes, ma'am. Can you tell me whether line is a completely inside or partially inside of the polygon? Completely inside of the polygon. Completely inside आहे. मग जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं लाईन प्लॉट करता, लाईन ड्रॉ करता आणि कम्प्लीट लाईन ही तुमची पॉलिगॉनच्या आतमध्ये असेल, सो इट इज अ इनसाइड द पॉलिगॉन. ह्या दोन कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय केल्या जातील तेव्हा तुमच्या त्या पॉलिगॉनचा टाईप कुठला झाला? कॉन्व्हेक्स झाला. आलं लक्षात? काय कंडिशन आहे? कॉन्व्हेक्स पॉलिगॉनचा प्रत्येक अँगल 180 पेक्षा मोठा पाहिजे. बरोबर? Yes, ma'am. व्हॉट आय से? कॉन्व्हेक्स पॉलिगॉनचा प्रत्येक अँगल 180 पेक्षा मोठा पाहिजे. बरोबर आहे? लेस दॅन पाहिजे. अटेंड करताय, व्यवस्थित अटेंड करा. आणि जर मी 2 एंड पॉइंट पॉलिगॉनच्या आतमध्ये दिले आणि त्यांच्यातून एक रेष ड्रॉ केली तर तो कम्प्लीट लाईन जी आहे ती कुठं पाहिजे आहे? आउटसाइड द पॉलिगॉन. Inside the polygon. Inside the polygon. इनसाइड द पॉलिगॉन पाहिजे. म्हणजेच काय? ह्या दोन कंडिशन जर फॉलो झाल्या तर तुमचा पॉलिगॉन कुठल्या कॅटेगरीचा आहे? Convex. Convex. कॉन्व्हेक्स आहे. व्हेरी गुड. नाउ second type is called as the concave. Second type जो आहे, so I will write here second type of polygon is the मॅम, या दोन्ही concave. कंडिशन मध्ये जर एक कंडिशनच फॉलो झाली तर दुसरी कंडिशन नाही, दोन्ही कंपल्सरी फॉलो करायला पाहिजे. दोन्ही कंपल्सरी पाहिजे. ओके, आता आपण कॉन्केव्ह पॉलिगॉन साठी एखादा शेप कन्सिडर करूया. Which shape we will take? So I will take the another shape. थोडा. माझ्या इथे तर फुल रेंज आहे. एक पॉलिगॉन प्लॉट करते मी. तुम्ही कोणताही पॉलिगॉन घेऊ शकता. इट डझंट मॅटर. ओके, नाउ सपोज तुम्ही आता मला सांगा, ह्या प्रत्येक हे जे अँगल झालेले आहेत, किती अँगल्स झाले तिथं या पॉलिगॉन साठी? 5. 1 2 3 4 5 आणि इथे एक 6 आहे. येस ऑर नो? हिअर इज अ 6. Yes, ma'am. So, Yes, ma'am. आपली पहिली कंडिशन काय आहे की आपल्याला अँगलची व्हॅल्यू चेक करायची की ते लेस दॅन 80 आहे का ग्रेटर दॅन 80 आहे. टेल मी हाऊ इट इज. इज इट ग्रेटर दॅन 80 or less than 80?
Some are less than 80, some are greater than. All are less than कुठे ग्रेटर दॅन 180. 80 आहे? कुठे हा सॉरी ग्रेटर दॅन 180 कुठे आहे? Ma'am, 6 numbers angle. 6 नंबरचा अँगल. सो Yes, ma'am. दिस अँगल आणि आपल्याला सगळे अँगल कसे चेक करायचे? इंटेरियर अँगल चेक करायचे. नाव मे बी सम ऑफ यू कॅन बी गेट कन्फ्युज विथ दिस अँगल, आउटसाइड अँगल. वी आर नॉट इंटरेस्टेड इन आउटर साइड अँगल. ओके, एक्सटेरियर अँगल बद्दल आपल्याला बोलायचं नाही. आपण सगळे इंटेरियर अँगल चेक करतोय. तर हा जो इंटेरियर अँगल आहे तो काय आहे? 180 पेक्षा मोठा. मोठा आहे. एम आय करेक्ट? Yes, ma'am. जर मी अशी लाईन Yes, ड्रॉ ma'am. केली, आलं का लक्षात सगळ्यांच्या? बघा, Yes, जर ma'am. आपण ही लाईन ड्रॉ केली, ही 180 आहे, तर हा 180 पेक्षा मोठा आहे अँगल आपला. ओके, सो व्हॉट एक्झॅक्टली हॅपनिंग हिअर? ऍट लिस्ट वन अँगल शुड बी द ग्रेटर दॅन 1. पहिली कंडिशन काय येणार कॉन्केव्ह साठी? ऍट लिस्ट. One angle is greater than 180. मगाशी काय होतं? एव्हरी अँगल शुड बी लेस दॅन 180. आणि आता काय म्हणतोय आपण? ऍट लिस्ट वन अँगल Greater should be than greater than 180. And second thing, when we can call it like this, जर आपण आता पॉइंट प्लॉट केले, सपोज वी हॅव स्टार्टेड टू प्लॉट 2 पॉइंट्स. तुम्हाला मी काय सांगितलं? कुठंही प्लॉट केले, पण तुमचं बेसिक काय कंडिशन पाहिजे? की ते दोन्ही Inside पॉइंट कुठं side पाहिजे? पाहिजे. आतमध्ये Inside पाहिजे. polygon. आता मी लाईन ड्रॉ करायला सुरुवात करते. सो हे 2 पॉइंट मी जोडणार होते. देन आय कॅन ड्रॉ जॉईन दिस वन. I can draw this one. What can be the conclusion here? पहिल्या कॉन्व्हेक्स मध्ये लक्षात घ्या, पहिल्या कॉन्व्हेक्स मध्ये पॉलिगॉनच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही 2 एंड पॉइंट्स देता, कुठेही द्या, मग तुम्ही कुठेही द्या, डझंट मॅटर. पण जेव्हा तुम्ही ते 2 एंड पॉइंट्स कनेक्ट करता तेव्हा काय कंडिशन पाहिजे? लाईन कम्प्लिटली कुठं पाहिजे? इनसाइड द पॉलिगॉन. सिमिलरली कॉन्केव्ह साठी आपण काय केलंय? दोन्हीही एंड पॉइंट्स आतमध्येच आहेत. येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. आपण किती पेअर काढल्यात? 3 पेअर काढल्या. ह्यातल्या 2 ज्या आहेत ते इनसाइड आल्यात, पण जी फायनल पेअर जी आपण काढलेली आहे दॅट इज व्हॉट? एंड पॉइंट्स तर आतमध्ये आहेत ह्या पेअर साठी, पण जेव्हा मी ते 2 एंड पॉइंट कनेक्ट केले तेव्हा माझी लाईन पार्शियली इनसाइड पार्शियली आउटसाइड दिसायला लागली. ओके, सो व्हॉट एक्झॅक्टली इट मीन्स? आपण कशी सेकंड कंडिशन लिहिणार आहोत? द लाईन when we connect the 2 end points, आणि ते 2 end points कुठे आहेत? पॉलिगॉनच्या आतमध्ये आहेत. inside. When we take the 2 end points which are inside the polygon, the line may or may not be inside the polygon, or it can be the partially inside of the polygon. So this is the condition. आणि अशा पद्धतीचा शेप असेल तर ह्या 2 कंडिशन काय करतात? त्यांना फॉलो केल्या पाहिजे. Line should be, not should be, may be, may not be inside the polygon. थोडक्यात काय? कंप्लीट लाईन आपली पॉलिगॉनच्या आतमध्ये नाही. दिस इज द सेकंड टाईप. कळाले दोन्ही पण टाईप? पहिला आहे कॉन्व्हेक्स, सेकंड आहे कॉन्केव्ह. तुम्हाला एमसीक्यू ला येऊ शकतं. Convex polygons are dash dash. Every angle is a less than 180. Every angle is a greater than 180. At least one angle is a greater than 180. None of the above. Okay. तर तुम्हाला every angle should be less than 180 हे सिलेक्ट करायचे. If we are talking about the convex. Concave मध्ये काय होतं? Concave polygons are the polygons where every angle should be greater than 180. Every angle should be less than 180. At least one angle should be greater than 180. Or every angle should be greater than 180. असं काहीतरी येईल तुम्हाला. So you should have to follow the correct answer. तुम्हाला करेक्ट आन्सर आता तुम्हाला सांगता येईल. आता सगळं व्यवस्थित येते. Once you start the syllabus or you start the study from the first chapter, you may get confused. तर हे तुमचं क्लिअर असू द्या.
कधी कधी कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मध्ये पण कन्फ्युजन होऊन जातं. आपल्याला वाटतं कॉन्व्हेक्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कॉन्केव्हच्या आहेत आणि कॉन्केव्हच्या प्रॉपर्टीज किंवा कंडिशन्स ह्या कॉन्व्हेक्सला आहेत. तर जस्ट डोंट गेट कन्फ्युज, ट्राय फॉर द करेक्ट आन्सर. ओके, स्टडी केला तर तुमच्या लक्षात राहील. आणि तिसरी कॅटेगरी जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज द कॉम्प्लेक्स वन. कॉम्प्लेक्स. आता मग कॉम्प्लेक्स मध्ये कसं येतं, लेट्स ट्राय फॉर दिस. पहिल्या दोन्ही पण प्रकारच्या नसतात, म्हणजे असे पॉलिगॉन ह्याच्यामध्ये येतात की जे कॉन्व्हेक्स पण नाही आहेत, जे कॉन्केव्ह पण नाही आहेत. व्हॉट आर द डिफरंट प्रॉपर्टी? यू कॅन गो फॉर लाईक दिस. देर आर टू पॉलिगॉन्स किंवा दोन पॉलिगॉन्स असतील जे एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. ओके, सॉरी, यू कॅन प्लॉट द सेम पॉलिगॉन किंवा असे पॉलिगॉन्स जे आहेत जे की तुमचे एकमेकांना इंटरसेक्ट. ओके, ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर येऊ शकेल. येते का लक्षात? येस मॅम. Yes, ma'am. Okay, so it can be anything जे एकमेकांना इंटरसेक्ट करतायत, जे कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स या प्रकाराचे नाही आहेत. तर असे पॉलिगॉन तुम्ही इथं घेऊ शकता. So these are some of the types of polygon that we have completed. Polygon म्हणजे काय? Yes, polygon म्हणजे काय? Anybody? What is the polygon? It is a shape which with angle. It is a closed figure made up of several line segments that are connected to the each other. त्याला polygon म्हणू शकतो. Whether circle is a polygon? नो मॅम. No, ma'am. What are the different types of polygon? कॉन्व्हेक्स, कॉन्केव्ह आणि कॉम्प्लेक्स. Convex, concave and मग तुम्हाला कधी कधी विच इज नॉट अ टाइप ऑफ पॉलिगॉन असं पण विचारतील MCQ आलं तर. जर तुम्हाला ऑफलाईन एक्झाम असेल तर तुम्हाला डायरेक्टली येईल डिफाईन द पॉलिगॉन अँड क्लासिफाय इट. मग तुम्हाला व्यवस्थित डायग्राम काढून सगळं एक्सप्लेन करावं लागणार आहे. ओके, सो दॅट वी हॅव टू सी इन द पॉलिगॉन. सो आय हॅव रिटन द हियर. कुठलाही अँगल आहे तो 180 पेक्षा कमी पाहिजे. लाईन ड्रॉ केली तर ती कम्प्लिटली इनसाइड पाहिजे. कॉन्केव्ह साठी अँगल ऍटलिस्ट वन अँगल शुड बी ग्रेटर दॅन 180. आणि जे काही एंड पॉइंट्स घेतात ते कंपल्सरी तर आतमध्ये पाहिजेत, पण त्यांच्यातून जर लाईन प्लॉट केली, ड्रॉ केली तर ती पार्शियली इनसाइड असते, पार्शियली आउटसाइड असते. तर असे कॉन्केव्ह आहे. आणि कॉम्प्लेक्स मध्ये काय आहे, जे कॉन्व्हेक्स नाही आहेत, जे कॉन्केव्ह नाही आहे, पण जे ओव्हरलॅपिंग आहे. आता मगाचं जे बघितलं ते आपण ओव्हरलॅपिंग बघितलं, काही सेल्फ इंटरसेक्टिंग असतील. ओके, तर असे पॉलिगॉन्स हे कॉम्प्लेक्स पॉलिगॉन मध्ये येतात. त्यानंतर आपल्याला जे पाहायचं आहे दॅट इज अबाउट द इनसाइड अँड आउटसाइड टेस्ट. आता बेसिकली इनसाइड आणि आउटसाइड टेस्ट कशासाठी केली जाते, तर तुमचा जो पिक्सल आहे, कॉम्प्लेक्स पॉलिगॉनची कंडिशन काय? कॉम्प्लेक्स पॉलिगॉन म्हणजे स्वतःला इंटरसेप्ट करणारे किंवा एकमेकांवर ओव्हरलॅप झालेले. त्याला कुठलंही अँगल किंवा आपण काय म्हणलं ते लाईन ड्रॉ करून वगैरे बघायची गरज नाही. आपल्याला बघितल्या लक्षात येते की हे सेल्फ इंटरसेप्टिंग आहेत का ओव्हरलॅपिंग आहेत. जसं मगाशी आपण एक एक्झाम्पल प्लॉट केलं पेंटमध्ये, दॅट इज अ ओव्हरलॅपिंग वन. हे एकमेकांवर ओव्हरलॅप झाले. ओके, तर हा कॉन्व्हेक्स मध्ये पण येणार नाही, कॉन्केव्ह मध्ये पण येणार नाही. गेटिंग ऑर नॉट? येस मॅम. हा, अजून कुणाला काही डाऊट आहे का? आता इनसाइड आणि आउटसाइड टेस्टचं मेन पर्पज काय लक्षात घ्या, की आपला जर एखादा पॉइंट आपण सिलेक्ट केला, जसं की मला बघायचंय पॉलिगॉन हा कॉन्केव्ह आहे, कॉन्व्हेक्स आहे, त्यासाठी मला काय करावं लागेल, माझा पिक्सल आतमध्येच घ्यायचा आहे. मग घेतलेला पिक्सल, घेतलेला कोऑर्डिनेट व्हॅल्यू रॅन्डमली मी 100,100 घेतलाय, पण 100,100 रिप्रेझेंट करणारा पिक्सल
हा माझ्या पॉलिगॉनच्या आतमध्ये येतो की नाही हे जज करण्यासाठी एक टेस्ट आहे. त्या टेस्टचं नाव आहे इनसाइड आउटसाइड टेस्ट. आणि ह्या इनसाइड आउटसाइड टेस्ट मध्ये तुम्हाला 2 मेथड अप्लाय करायच्या आहेत. पहिली आहे इव्हन ऑड आणि सेकंड वन इज द वाइंडिंग नंबर मेथड. तर ह्या ज्या 2 मेथड आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूयात. जर आता करायचं असेल तरी सुद्धा करू शकतोय. शॅल वी प्रोसीड? येस मॅम. Yes, ma'am. ओके, सो वी विल प्रोसीड. सो इव्हन ऑड मध्ये बघा कसं आहे. पहिलं तुम्हाला लक्षात आलंय इनसाइड आउटसाइड टेस्ट कशासाठी वापरली जाते? आवाज ब्रेक होत होता. हा, लक्षात घ्या. हे डिलीट करूया. नेक्स्ट वी आर गोइंग फॉर द इनसाइड आउटसाइड टेस्ट. इनसाइड आउटसाइड टेस्टचं पर्पज काय आहे, एम काय आहे की एखादा पिक्सल, इफ वी हॅव अ सिलेक्टेड पिक्सल किंवा आपण म्हणूयात गिवन पिक्सल, गिवन पॉइंट, हा गिवन पॉइंट इज inside the polygon or outside the polygon. So I will write here to find out given pixel whether it is m लिहितोय आपण, so it should be start with the 2 to find out given point whether it is inside the polygon or outside the polygon. हे फाइंड आउट करायचं. पहिली मेथडचं नाव काय सांगितलं? इट इज व्हेरी सिम्पल. काही सुद्धा ट्रेस घ्यायचा नाही, एकदम सिंपल आहे समजायला सुद्धा. व्हॉट वॉज द फर्स्ट मेथड दॅट आय हॅव टोल्ड यू? इवन ऑड. मॅम Okay. आवाज येत नाहीये. हो, म्यूट होतं, माझं लक्षात नाही. पहिली मेथड काय आहे आपण म्हणलं? इव्हन ऑड मेथड. एक पॉलिगॉन घेऊयात आपण आणि त्या पॉलिगॉन मध्ये काय करूया की एक पॉइंट घेऊया. तो दिलेला पॉइंट हा कशा पद्धतीने तुम्हाला काउंट करायचे ते मी तुम्हाला सांगते. ओके, ह्या मेथड मध्ये आपण काय करणार आहोत? एक पॉलिगॉन वी विल कन्सिडर. वी विल टेक द वन पॉलिगॉन. वी विल रोटेट दिस पॉलिगॉन. Just wait. पेंटागॉन घेऊयात आपण. So I will take the pentagon here. Now suppose we have taken a single point. एक पॉइंट घ्यायचा आहे जो आपल्याला चेक करायचा आहे की तो इनसाइड आहे की आउटसाइड आहे. बघून आपण सांगू शकतो, पण प्रोग्राम न किंवा एखादी आयडिया कशी आहे की आपल्याला चेक करायचंय ते तुम्हाला सांगते. सपोज वी हॅव अ सर्टन पॉइंट. त्यातला पहिला पॉइंट घेऊयात आपण. वी विल प्लॉट हिअर फर्स्ट पॉइंट. हा पहिला पॉइंट आहे. नाउ वी हॅव अ सेकंड पॉइंट ॲज वेल. हा पण एक पॉइंट आहे. पहिला पॉइंट आपण P1 ने घेऊया. So I will write here P1. पॉइंटचं नाव दिसतंय का?
Okay, point P1 and second one is the point P2. आता आपण चेक करणार आहोत पॉइंट P1 आणि पॉइंट P2 हे पॉलिगॉनच्या आत आहेत की बाहेर आहेत. आता तुम्ही म्हणणार, तुम्ही हुशार विद्यार्थी, बघूनच कळतंय मॅडम की आपल्याला P1 आत आहे का P2 बाहेर आहे हे सांगू शकतोय. बट नाउ वी हॅव टू चेक द थेअरी अबाउट इट. कसं तुम्ही चेक करणार आहे विथ द इनसाइड आउटसाइड टेस्ट. फर्स्ट वन इज द इव्हन ऑड मेथड. तर तुम्हाला काय करायचंय बघा, स्टेप वाईज लक्षात ठेवा. पहिली स्टेप काय आहे, ह्यामध्ये तुम्हाला दिलेल्या पॉइंट पासून, म्हणजे ज्या पॉइंटला चेक करायचंय त्या पॉइंट पासून पॉलिगॉनच्या बाहेर असलेला एखादा एक्सटेरियर पॉइंट सिलेक्ट करा. सो वी विल सिलेक्ट द एक्सटेरियर पॉइंट. एक एक्सटेरियर पॉइंट घेऊयात आपण. फॉर एक्झाम्पल दिस इज अ एक्सटेरियर पॉइंट. ब्ल्यू कलरचा पॉइंट जो आहे तो एक्सटेरियर पॉइंट आहे. वी विल ड्रॉ अ लाईन. एक लाईन ड्रॉ करायची. वी विल प्लॉट P1 पासून एक्सटेरियर असलेल्या पॉइंट पर्यंत एक लाईन प्लॉट करायची. नाउ वी हॅव टू चेक हाऊ मेनी एजेस ऑफ द पॉलिगॉन हॅज कट बाय द लाईन. किती लाईन्स कट झालेले आहेत, किती एजेस आपले कट झालेले आहेत? Only one. One. ओनली वन झालेले आहे. ओके, सो काउंट इज ऑड ऑर इव्हन? Odd. Odd. Count is equal to odd. So it is considered as given point P1 is inside the polygon. Okay, जर आपला काउंट हा इव्हन आला असता तर आपण असं सांगितलं असतं की दिलेला पॉइंट P1 is outside polygon. आलं लक्षात? Yes, ma'am. ओके, Yes. फॉर ma'am. एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल घेऊ. आता P2 आपल्याला चेक करायचं आहे. मग मी काय केलं, इथे एक पॉइंट घेतला. ओके, इथे पॉइंट घेतला. व्हॉट विल हॅपन, नाउ वी विल ड्रॉ अ लाईन इन बिटवीन देम. P2 पासून ह्या एक्सटेरियर पॉइंट आपल्याला काय आपल्याला करायचंय, दिलेल्या पॉइंट पासून, दिलेला पॉइंट कुठे हेच तर चेक करायचंय. त्यामुळे दिलेल्या पॉइंट पासून आपल्याला नोन पिक्सेल कुठला माहितीये, बाहेरचा, पॉलिगॉनच्या बाहेरचा, तिथपर्यंत आपल्याला एक लाईन जोडून घ्यायची. नाउ कॅन यू टेल मी हाऊ मेनी एजेस हॅज बीन क्रॉस्ड बाय द लाईन व्हेन Two edges. काउंट इव्हन आहे का ऑड आहे? काउंट इव्हन आहे का ऑड आहे? Even आहे. So our P2 point is outside the polygon. आलं लक्षात? Hello, ma'am. हा बोला. जर P2 पासून जर स्ट्रेट लाईन घातली तर येणारच नाही ना मग. कुठल्याच एजेसला कट करणार नाही. मग 0 आपण इव्हनच कन्सिडर करतो ना. 0 एजेस येणार. So it is not going to be inside the polygon. Obviously it is outside the polygon. आलं लक्षात? पण आता हे झालं सगळं. पॉइंट घेतला त्याच्यामध्ये अजून काय म्हणताय? फर्स्ट पॉइंट P1 घेतला ना आपण, तो P2 ला का नाही कनेक्ट केला? दुसरा बाहेर एक्सटर्नल पॉइंट का घेतला? तो पण बाहेरच होता ना P2. बाहेरच होता, पण मी 2 केसेस डिस्कस करण्यासाठी घेतला. जर म्हणजे मी इथं काय करायला पाहिजे होतं, आधी P1 घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करायला पाहिजे होतं. नंतर एक्सप्लेनेशन झाल्यावर परत मी P2 घेऊन तुम्हाला सेकंड पॉइंट सांगायला पाहिजे होता. आलं का लक्षात? फक्त मी काय केलं, डायरेक्टली तुम्हाला P1 आधी घेतला आणि P2 पण त्याच वेळेस घेतला. And then I have stated you odd and even condition. आलं लक्षात? Yes, ma'am. ओके, पण ह्याच्यामध्ये आपल्याला अजून एक कंडिशन लक्षात घ्यायची. आता हा पॉइंट मी इथे घेतला, एक्सटेरियर पॉइंट जो आहे तो इथे घेतला. अनदर कंडिशन इज व्हॉट? फॉर एक्झाम्पल, सपोज आय हॅव टेकन अ पॉइंट हिअर. somewhere, sorry, suppose I have taken point here like this. आउटसाइडच घेतलाय आणि आता मला P2 पासून लाईन प्लॉट करायची आहे. सपोज I have taken like this. How you can conclude this condition? तुम्ही कसं ठरवणार की तुमचा जे काही पॉइंट आपल्या पॉलिगॉनला टच करून गेलाय, कुठं टच केलाय? व्हर्टायसेस मध्ये. तर त्या व्हर्टायसेस वरून तुम्ही कसं कन्सिडर करणार की पॉलिगॉनला हे
काउंट करताना आपण आता 2 एजेस घ्यायच्या का एकच एज घ्यायची, कशावरून ठरवणार? तर त्याच्यासाठी एक कंडिशन आहे. व्हॉट इज द कंडिशन? जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीची एखादी कंडिशन येईल त्यावेळेस 2 केसेस असू शकतात. ही पहिली केस आहे जी की आपले पॉइंट व्हर्टेक्स मधून आपली लाईन कनेक्टेड लाईन गेलेली आहे. दुसरी कंडिशन बघा, आय विल प्लॉट हिअर इटसेल्फ. हिअर वन. I will draw a line from P1 to this point. Again, it is going through vertex. एका vertex मधून गेलेला आहे. ओके. What are the two different condition? की आपली जी लाईन आहे, आता ही ब्लॅक कलरची जी लाईन आहे आपण ड्रॉ केलेली, ती आपली दिलेल्या पॉइंट पासून आउटर पॉइंट पर्यंत काढले आणि आपला वर्टेक्स अशा पद्धतीने आहे. ही एक कंडिशन आहे. अँड सेकंड कंडिशन इज व्हॉट? की आपल्या व्हर्टेक्स मधून गेलेली आहे. दिस इज अ सेकंड कंडिशन. आता मी एकाच लाईनवर दोन्ही कंडिशन घेतल्यात, असं होणार नाही. लेट मी इरेज टू अवॉइड युअर कन्फ्युजन. ओके, ह्या 2 कंडिशन आहेत. मग तुम्ही यावेळेस ऑड आणि इव्हन कसं कन्सिडर करणार? दॅट वी नीड टू चेक हिअर. जेव्हा तुमची एखादी लाईन ही क्रॉस होताना व्हर्टेक्स मधून गेली आहेत आणि त्या पॉलिगॉनचे एजेस हे जर लाईनच्या एका साईडला असतील, प्लीज लक्ष द्या. बघा काय झालेलं आहे, आपण लाईन प्लॉट केली आहे, ड्रॉ केली आहे, पण आपल्या पॉलिगॉनचे दोन्ही जे एजेस आहेत ज्याच्यामुळे व्हर्टेक्स तयार झालाय, त्या दोन्ही एजेस लाईनच्या आयदर एका साईडला असतील किंवा त्या दोन्ही एजेस अपोजिट साईडला असतील. ह्या केसेस लक्षात आल्या? बरोबर आहे. इथं काय झालेलं आहे, 2 एजेस on a same side. 2 edges are on same side. बरोबर आहे का? ही पहिली केस आहे. Where it is? This one is the first case. Second case is what? Second case is what? 2 edges are on different sides. Edges are on a different side. 2 edges are on a opposite side. अपोजिट साइडला आहे. ओके. मग आपण काउंट कसं करणार? जेव्हा सेम लाईनला सेम साइडला असेल तेव्हा काउंट हा इवन घ्यायचा. यू शुड हॅव टू काउंट 2. 2 लाईनला क्रॉस झाले, आले लक्षात? आणि जेव्हा अपोजिट साइडला येईल तेव्हा काउंट कसा करायचा? 1 करायचा. ओके. म्हणजे थोडक्यात ती एकच एजला कट झाले असं कन्सिडर करायचं. येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. आता आपल्या अज्युम्पशन नुसार आपण जे आता डिस्कस केलं त्या केसेस नुसार बघा, लक्षात घ्या. P1 टू, आता हे पहिला जो पॉइंट आपण ड्रॉ केलता, लाईन ड्रॉ केली ती सोडून द्या. P1 पासून एक आपण नवीन व्हर्टायसेस मधून एका पॉइंटला लाईन क्रॉस केली आहे, ड्रॉ केली आहे. नाउ यू कॅन टेल मी वेदर इट इज अ ऑड ऑर इव्हन? Odd. ऑड. आणि ऑड असेल तर काय म्हणतोय आपण? जो घेतलेला पॉइंट आहे तो इनसाइड द पॉलिगॉन आहे. आणि P2 बद्दल काय आहे? आता इथं दोन्ही एजेस ज्या आहेत आपल्या पॉलिगॉनच्या ते एकाच साइडला आहेत लाईनच्या, म्हणजेच आपला पॉलिगॉन पॉइंट हा काय आहे? आउटसाइड द पॉलिगॉन आहे. लक्षात आल्या 2 गोष्टी? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर आपण काय करूया, जो वाइंडिंग नंबरिंग रूल आहे, मेथड आहे, ते आपण उद्याच्या ह्याच्यात घेऊयात. उद्या जेव्हा आपण घेऊ त्यावेळेस. पण मी तुम्हाला आता पाठवताना तिथपर्यंत सगळं मटेरियल सेंड करते. ओके. सो यू जस्ट गो थ्रू इट. वाइंडिंग नंबर मध्ये फक्त काय करायचंय माहितीये का? तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये रोटेट करायचे. काय रोटेट करायचंय? फॉर एक्झाम्पल सेम कंडिशन आहे, दिलेल्या पॉइंट पासून आउटसाइड असणाऱ्या एखाद्या नोन पॉइंट पर्यंत तुम्हाला रेष ड्रॉ करायचे आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये फिरत जायचे. हे फिरत जाताना काय होणार आहे की त्याने किती एजेसला कट केले हे काउंट करायचं. ओके. तर आता सध्या मी P1 टू, आय विल गिव्ह द नेम हिअर, ए नाव देऊयात. ओके. P1 टू ए ही लाईन प्लॉट केलेली आहे. आउटसाइड पिक्सल आहे ए नावाचा
आता अँटी क्लॉकवाईज मध्ये मूव्ह व्हायचं. इथं एक कट झालाय, परत कुठल्याच एजला कट नाहीये. हे काय झालं, आपण एक्सटेरियर आहे, अँटी क्लॉकवाईज फिरलो. नाव वी विल गो फॉर द क्लॉकवाईज ऍज वेल. अँटी क्लॉकवाईज मध्ये किती काउंट आला, अँटी क्लॉकवाईज इज इक्वल टू 1 एजला कट झालेला आहे. आता क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये पण फिरायचं, क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये फिरायचं. अगेन क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये फिरल्यानंतर काय होतंय, अगेन वी आर गेटिंग द 1 व्हॅल्यू. एम आय करेक्ट? येस येस मॅम. और नो? अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज मध्ये फिरायचं. ओके, आलं का लक्षात? मॅम डबल सांगता का? हो मॅम. हा, एम आय ऑडिबल? येस मॅम. Yes, ma'am. ओके. तर वाइंडिंग नंबर टेस्ट जी आहे ती बेसिकली अशा पॉलिगॉन साठी असते की ज्याच्यामध्ये पॉलिगॉनच्या आतमध्ये पॉलिगॉन आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या ह्याच पॉलिगॉन मध्ये इफ वी हॅव अनदर पॉलिगॉन, फॉर एक्झाम्पल वी हॅव अ ट्रायंगल. ओके, ट्रायंगल सुद्धा आहे आपल्याकडे. नाउ वी हॅव टू चेक आउट एक्सटेरियर पॉलिगॉन्स आहे, 2 पॉलिगॉन आहेत. आता ह्याला तुम्ही म्हणाल की ओव्हरलॅपिंग आहे. ओव्हरलॅपिंग नाहीये, ह्याचा अर्थ की आपल्या पॉलिगॉनला एक त्रिकोणी होल आहे असं कन्सिडर करा. और वी कॅन गो फॉर लाईक दिस. जस्ट वेट, I will plot triangle itself but with fill. Fill न घेत. आपल्या आहे त्या पॉलिगॉनला काय आहे, एक होल आहे आणि इट इज हॅव्हिंग अनदर शेप ऑफ पॉलिगॉन. आणि सपोज जसं मगाशी आपण घेतलं की एक पॉइंट घेतलाय, सो दॅट पॉइंट वी विल टेक हिअर. दिस इज अ P1 पॉइंट. लाईन ड्रॉ केली आपण, सो वी विल ड्रॉ अ लाईन. ही लाईन सुद्धा ड्रॉ केली. तर आपल्याला काय करायचंय, आउटर पॉलिगॉन जो आहे तो अँटी क्लॉकवाईज फिरायचा आणि इनर पॉलिगॉन जो आहे यू हॅव टू गो बाय द क्लॉकवाईज डिरेक्शन. क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे ते. ओके, आणि हे डिरेक्शन मध्ये घेत असताना किती नंबर ऑफ एजेसला त्यांनी कट केले हे तुम्हाला पाहायचं आहे. सो हिअर इज अ 1 आणि क्लॉकवाईज मध्ये सुद्धा किती आलेलं आहे तुम्हाला, इट इज अ 1 ओनली. ओके, येस और नो? येस मॅम. Yes, ma'am. Okay, so on now we have to take the difference between anti-clockwise and clockwise. Clockwise आणि anti-clockwise मध्ये तुम्हाला काय करायचंय, डिफरन्स घ्यायचा आहे आणि त्या डिफरन्सच्या रिझल्ट वरती काय राहणार आहे तुमचा आन्सर, की तुमचा दिलेला पिक्सल हा इनसाइड द पॉलिगॉन आहे की आउटसाइड द पॉलिगॉन आहे. आता ऍक्च्युली काय होईल, हा पॉइंट जर आपण कंटिन्यू केला इट विल नॉट बी कम्प्लीट. सो व्हॉट वी विल डू, इव्हन ऑड मेथड आपण पर्यंतच आता सध्या लक्षात घेऊयात आणि वाइंडिंग नंबर टेस्ट जी आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरला व्यवस्थित पहिल्यापासून कंप्लीट करूयात. ओके, तोपर्यंत तुम्ही हा सगळा अभ्यास करायला सुरुवात करा. 27 पासून युनिट टेस्ट असणार आहे. यू जस्ट स्टार्ट युअर स्टडी फॉर एव्हरी सब्जेक्ट. कुणाला काही डाऊट आहे का?